हॅलो सुहानी. हॅलो. बरं मला सांग, तुला कुठला कार्टून शो तुझा फेवरेट आहे? पेपा पिग शो. ओके. बरं पेपा पिग बद्दल काय तुला आठवतं? एखादा डायलॉग बोलून दाखव त्यांचा. Hello, I am Peppa. This is my little brother George. This is Mama Pig. This is Daddy Pig. Hello, Daddy Pig. Hello, Mama Pig. Hello, Peppa. Hello, George. Come in my home. Let's play together. Oh, the George is going in the mall. नमस्कार मंडळी, मी शीतल. Hello, I am Suhani. पुन्हा स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजकाल काय होतंय ना, खूप सारे शोज येत असतात टीव्ही मध्ये, यूट्यूब वरती, जे मुलांना लर्निंगसाठी खूप हेल्पफुल असतात. कारण आजची जी कॉन्सेप्ट आहे ती इंटरॅक्टिव्ह लर्निंगची आहे, ज्यामध्ये मोबाईल आणि टीव्हीचा खूप मोठा रोल असतो. म्हणून आपले मुलं टीव्ही मध्ये काय बघत आहेत किंवा मोबाईलमध्ये काय बघत आहेत, यूट्यूबवरती काय बघत आहेत, याबद्दल नेहमी सतर्क राहा. यूट्यूबवरती असे खूप सारे चॅनल्स झाले आहेत जे मुलांना एज्युकेशनल रिलेटेड कॉन्टेंट देत असतात. त्यामधून मुलं लँग्वेज शिकत असतात, खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकत असतात. म्हणून आजचा हा व्हिडिओ त्याबद्दलच आहे. मी तुम्हाला असे काही टॉप शोज, टॉप चॅनल्स सजेस्ट करणार आहे ज्याच्याने मुलांची लँग्वेज इम्प्रूव्ह होईल. ते खूप छान छान त्याच्यामधून खूप काही शिकतील. कारण हे जे शोज मी तुम्हाला सजेस्ट करते हे आधी सुहानीने बघितले आहेत आणि ती बघत असताना मी ते ऑब्झर्व केलेलं आहे की तिच्यामध्ये ते काय चेंज झाले, ती काय काय शिकली त्यामधून. आज तिची जी लँग्वेज मध्ये जी फ्लुएन्सी आहे ती त्यामुळेच आहे. म्हणूनच मी आपल्या मुलांसाठी हे चॅनल्स घेऊन आले आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही चॅनल्स तुमच्या मुलांना नक्की दाखवा. तुम्ही ही चॅनल्स तुमच्या मुलांच्या वयाप्रमाणे, त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे चूज करू शकतात. मुलं एक एकच बघून कंटाळतात सुद्धा, म्हणून तुम्ही मुलांना हे सगळे ऑप्शन देऊ शकतात. मुलगा आज हे बघेल, उद्या दुसरं बघेल, अशा पद्धतीने. तर हे सगळे कॉन्टेंट इंग्लिशमध्ये आहेत आणि डे टू डे लर्निंग विषय आहेत. म्हणून मुलांना या शोज मधून लँग्वेज इम्प्रूव्हसाठी खूपच मदत होते, खूपच युजफुल आहेत. आजकाल काय होतं ना, खूप सारे फालतू चॅनल पण आहेत. म्हणून नेहमी सतर्क राहा की आपलं बाळ काय बघत आहे. जसं की दोन मुलं भांडत आहेत, त्यांचंही शूट केलेलं असतं आणि ते अपलोड केलेलं असतं आणि मुलांना ते बघायला जास्त मजा येत असते. म्हणून जेव्हा आपण आपल्या मुलांना मोबाईल देत असतो, ते काय बघत असतात त्याच्यावर नेहमी नजर ठेवा. कारण ते बघून मुलांवर खूप काही परिणाम होत असतो, खूप काही ते बघून शिकत असतात. चला तर मग वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर फर्स्ट आणि बेस्ट माझं सजेशन आहे म्हणजे पेपा पिग. तर पेपा पिग हा खूपच जुना आणि इंटरेस्टिंग शो आहे. ओके. हे शोज माझी मम्मा तुम्हाला सजेस्ट करणार आहे, ते जाऊन नक्की बघा. ते शोज माझे फेवरेट आहे. मला ते शोज बघायला खूप आवडतं, म्हणून ते शोज जाऊन तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आवडले का? कमेंट मध्ये सांगा. Now I'm going to watch my favorite show. Bye bye. चला, सुहानी तर गेली तिचा फेवरेट शो बघायला. पण तुम्हालाही हे युजफुल शोज बघायचे आहेत ना, मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर आपण बोलत होतो पेपा पिग बद्दल. तर पेपा पिग हा खूपच जुना आणि इंटरेस्टिंग शो आहे. मी नोटीस केलेला आहे की या शो मधून मुलं खूपच इझिली आणि खूप लवकर लँग्वेज शिकतात. कारण हा एक फॅमिली शो आहे आणि एक पेपा पिग एक लहान कॅरेक्टर आहे जे त्याच्या मम्मा डॅडा सोबत कसं बिहेव करतं, डे टू डे ऍक्टिव्हिटी कसं करतं, हे सगळं त्या शो मध्ये दाखवलंय. आणि खूपच इझी वर्ड्स, स्मॉल फ्रेजेस युज केलेले असतात जे मुलं बघून खूपच लवकर शिकतात. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना नक्की दाखवा. पॅरेंटिंग साठी आणि मुलांसाठी हा खूपच बेस्ट शो आहे. तर सेकंड आहे सायमन. सायमन तर सुहानीचा फेवरेट शो आहे. सायमन हे एक रॅबिट आहे. ते कसं डे टू डे मध्ये कसं ते इंटरॅक्ट करत असतं. हा पण एक फॅमिली शो आहे. त्याच्या पॅरेंट सोबत तो रॅबिट राहत आहे. तर यामधून मुलं खूपच इझिली इंटरॅक्ट करणं शिकत असतात. म्हणून हा सुद्धा तुमच्या मुलांसोबत नक्की ट्राय करून बघा. मुलांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. आता सुहानीला हे आवडत आहे म्हणजे तुमच्या मुलाला दुसरा शो आवडत असेल, म्हणून मी तुम्हाला खूप सारे ऑप्शन देत आहे. म्हणून तुमच्या मुलांना हे शोज नक्की दाखवा. त्यांना कुठला आवडतोय तो त्यांना तुम्ही बघू देऊ शकतात. फालतू कॉन्टेंट बघण्यापेक्षा हे शोज खूपच मुलांना युजफुल राहणार आहेत. म्हणून मुलांसोबत नक्की हे शोज ट्राय करून बघा.
तुम्ही त्यांच्या जवळ बसून बघा, कारण ॲज अ बिगिनर जर आपल्याला इंग्लिश लँग्वेज शिकायची असेल तर ती आपण मुलांपासूनच सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे जसे की स्टोरी बुक्स पासून, कार्टून्स पासून जर आपण सुरुवात केली तर आपल्यालाही ही इंग्लिश लँग्वेज ही इझी पद्धतीने आपण शिकू शकतो. चला तर मग आता बघूया नेक्स्ट. तर थर्ड वन मी सजेस्ट करते आहे पॅटी शुक्ला टीव्ही. तर हे पॅटी मॅडम पण खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने मुलांना फोनिक्स साऊंड शिकवत असतात. त्याचप्रमाणे डिफरंट लेटर्स, वॉवल साऊंड अशा पद्धतीने फन वे मध्ये मुलांना शिकवत असतात, म्हणून मुलं इझिली शिकत असतात. म्हणून हे चॅनल सुद्धा बेस्ट आहे, म्हणून मुलांना हे सुद्धा नक्की दाखवा. याच्याने त्यांचे फोनिक्स साऊंड मध्ये त्यांना खूपच मदत होईल फोनिक्स साऊंड शिकायला. तर नेक्स्ट मी सजेस्ट करणार आहे तो म्हणजे डोरा द एक्सप्लोरर. तर डोरा जेव्हा काही नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करत असते तेव्हा ती मॅप्सचा यूज करत असते, वेगवेगळे शेप्स यूज करत असते. तर ह्या शोज मधून मुलांना खूपच खूप काही शिकायला भेटेल, जसे की माउंटेन्स बद्दल, डिफरंट टाइप ऑफ शेप्स बद्दल. म्हणून हे चॅनल सुद्धा मुलांना दाखवू शकता. हे सुद्धा खूपच मुलं इंटरेस्ट घेऊन शिकत असतात, बघत असतात. सो नक्की ट्राय करून बघा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आणि माझा फेवरेट म्हणजे तो आहे सिस्मे स्ट्रीट. हा पण खूपच छान पपेट शो आहे. यामध्ये अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन बद्दल खूपच काही छान छान व्हिडिओज येत असतात ते, आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या पोएम्स, डिफरंट टाइप ऑफ ऍक्टिव्हिटीज येत असतात. तर हे सुद्धा तुम्ही मुलांना नक्की दाखवा. आज हे चॅनल सुद्धा जाऊन नक्की बघा. तुम्हाला योग्य वाटत असेल तरच तुम्ही तुमच्या मुलांना दाखवू शकतात. असं नाहीये की मी सजेस्ट करते म्हणजे तुम्ही ते बघायलाच हवं. मी तर तुम्हाला ऑप्शन देते. तुमच्या मुलांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार हे चॅनल्स तुम्ही त्यांना सजेस्ट करा की हे बघायचा प्रयत्न कर. यामधून त्यांची पण 101% की त्यांची लँग्वेज नक्कीच इम्प्रूव्ह होईल. सो नक्की मुलांना दाखवा. नेक्स्ट आहे ब्लिप्पी. आता मी जे तुम्हाला चॅनल सजेस्ट करते ते तुम्हाला युट्यूबवरती जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला इझिली भेटून जाईल. म्हणून सर्च केलं की लगेच ती लिस्ट येऊन जाते चॅनलची, म्हणून खूपच इझिली तुम्हाला हे भेटून जाईल. तर ब्लिप्पी हा सुद्धा शो खूपच छान आहे. तर ब्लिप्पी हा पूर्ण एज्युकेशनने भरलेलेच व्हिडिओ यांचे असतात. ते कधी ला विजिट करत असतात, कधी झूला, कधी वेगवेगळ्या ॲनिमलचे माहिती देत असतात. म्हणून हे नक्की जाऊन बघा. आणि खूपच छोटे छोटे वर्ड्स, इझी फ्रेजेस यांनी यूज केलेले असतात. जसे की लुक ॲट दिस स्टोर, दिस प्लेस इज व्हेरी कलरफुल, नाऊ वी नीड टू टेक ऑफ अवर शूज. तर अशा पद्धतीने डेली मुलं जे यूज करत असतात, तर ह्या ज्या फ्रेजेस आहेत त्या मुलांना खूपच युजफुल असणार आहेत. म्हणून हे चॅनल सुद्धा नक्की विजिट करा. हा शो सुद्धा नक्की मुलांना दाखवा. मुलांना तर आवडणारच आहे, कारण मुलांना अशा पद्धतीचे कॉन्टेंट खूपच आवडत असतात. आणि जर आपण त्यांना असे कॉन्टेंट दाखवू आणि ह्या कॉन्टेंट थ्रू जर त्यांची लँग्वेज इम्प्रूव्ह होत असतील, ते खूपच काही एज्युकेशनल कॉन्टेंट ते घेत असतील तर दाखवायला काय हरकत आहे. म्हणून नक्की दाखवा. आणि तुम्हाला दाखवल्यानंतर तुमचं मत, मुलांना काय रिॲक्शन आहे मुलांची, ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. कारण आजचे जे हे मी तुम्हाला सजेस्ट केलेले चॅनल्स आहेत ते खूपच युजफुल आहेत. म्हणून ते मुलांना दाखवा. त्यांना 1-2 दिवस बघायला लावा. त्यांना आवडतील म्हणजे आवडतील, आणि ते बघितल्यानंतर त्यांच्यामधला जो बदल आहे तो तुम्हाला नक्की जाणवेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त चॅनल सजेस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते तुम्ही नक्की जाऊन ट्राय करा. तुमच्या मुलांना ते कसे वाटतायत, आवडतायत का, ते आवडीने बघताय का, इंटरेस्ट घेऊन ते शिकतायत का, ते मला नक्की कॉमेंट थ्रू कळवा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मुलांसाठी खूपच युजफुल आहे, हेल्पफुल आहे. म्हणून तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, तुमचं मत मला नक्की कळवा. आणि जर नवीन असणार आपल्या चॅनलवरती, तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार, तर लगेच आपल्या शीतल रीडर या चॅनलचा एक भाग व्हा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण खूपच सोप्या पद्धतीने आपल्या मातृभाषेतनं मराठी थ्रू इंग्लिश शिकत असतो. धन्यवाद.